नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीच्या आवारात लोखंडी जिन्याचे काम करताना क्रेनचा पट्टा तुटल्याने सळई डोक्यात पडून कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। वैशाली मारुती भोसले, वय वर्ष 47, राहणार गोसावी वस्ती, हडपसर असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत भोसले यांचा मुलगा चेतन मारुती भोसले, वय वर्ष 21 याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत वैशाली भोसले काम करत होत्या। कंपनीच्या आवारात मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचं काम 18 फेब्रुवारीला सकाळी 11च्या सुमारास सुरू होते। वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारात पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या। क्रेन चालक लोखंडी जिना तयार करण्यासाठी सळई उचलत होता। त्यावेळी अचानक क्रेनचा पट्टा तुटला। पट्टा तुटल्यानंतर क्रेननी उचललेली सळई वैशाली यांच्या डोक्यात पडली। दुर्घटनेत वैशाली गंभीररित्या जखमी झाल्या। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। क्रेन चालक, ठेकेदार आणि पुरेसा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचं चौकशीत उघड झालंय। क्रेन चालक, ठेकेदार तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।